पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या ठिकाणी गोसावी समाजाच्या 2 लहान मुलींवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याच्या निषेधार्थ आज गोसावी समाजाच्या वतीने बारामती प्रशासकीय भवनावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुली व लोक मोर्चामध्ये सहभागी झाले होते। या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागणीचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी व सर्व समाजाच्या वतीने बारामतीचे तहसीलदार यांना दिले। राजगुरुनगरमध्ये ज्या 2 मुलीवरती हत्याकांड झाले, एका मुलीवरती पाशवी अत्याचार करून नराधम आरोपी दास याने दोन्ही मुलींना त्या ठिकाणी बॅरलमध्ये बुडवून पाण्यात त्या ठिकाणी त्यांना हत्या केलेली आहे। आणि विशेष म्हणजे त्याने अत्याचार केलेला, लैंगिक अत्याचार केलेला ही फार समाजासाठी नव्हे तर संपूर्ण जनतेसाठी ते क्लेशदायक आहे। आणि त्या अनुषंगाने गोसावी समाजाच्या वतीने बारामती तालुक्यातील निंबूत असेल, वाणीवाडी असेल, रामनगर असेल, चव्हाणवाडी असेल व अन्य वाड्या वस्तीवरील हा गरीब गोसावी समाज आहे आणि यांच्या वतीने त्या आरोपीला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ते केस चालवून त्या ठिकाणी लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी। आणि याचप्रमाणे समाजाचंच नाही तर इतर सुद्धा काही महाराष्ट्रात अशा घटना वाढत आहेत। त्या ठिकाणी फास्ट ट्रॅकच्या त्या कोर्टामध्ये त्या ठिकाणी अशा केसेस घेतल्या पाहिजे, तरच महिलांना त्या ठिकाणी न्याय मिळेल, एवढीच त्या ठिकाणी अपेक्षा करतो। आज मोर्चा काढलेला होता, काय मागणी? राजगुरुनगर येथे जी घटना घडली, राजगुरुनगर येथे जे गोसावी समाजाच्या ज्या चिमुरडीवर जो अत्याचार झाला, त्या अत्याचाराच्या संदर्भात जे काय महाराष्ट्रावर जो मोर्चा निघतो, त्या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही आज बारामती तालुका गोसावी संघटनेच्या वतीने शासनाला त्याची दखल घ्यावी म्हणून प्रशासनाला आम्ही गोसावी समाजाच्या वतीने निवेदन देऊन आरोपीवर कठोर कारवाई व्हावी ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्व गोसावी बांधव इथे आलेलो आहे। तरी शासनाने त्याची दखल घ्यावी व योग्य ती कारवाई व्हावी ही विनंती। आज आम्ही कॉलेजला जातो, शाळेत जातो, लहान मुले 2 वर्षाच्या मुलीवर होतंय, 9 वर्षाची, 8 वर्षाची। या गोसावी समाजाला न्याय मिळालाच पाहिजे। या गोसावी समाजात ही एकच गोष्ट नाहीये, 3 गोष्टी झालेल्या आहेत। या गोसावी समाजात एकच गोष्ट नाहीये, 3 गोष्टी झालेल्या आहेत आणि आमच्यावर होईल। आज आम्ही शाळा शिकावे, लहान मुली आहेत, कॉलेजला जातो, आमचे आई वडील 8ला जातात, ते काय आमच्या मागेच नसतात, त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे। करायला लागले नराधाम तर पुढची पिढी कशी चालणार? लहान मुलींना शाळेत पाठवावं की नाही? सरकारने पटकन ह्याची काहीतरी न्याय द्यावाच, आम्हाला पटकन काहीतरी त्या आरोपीचं काहीतरी करावं। इतके फाशीपेक्षा जितकी कठोर शिक्षा असेल ती शिक्षा त्याला दिलीच पाहिजे। आणि पुढच्या आरोपी अटक केलेत का? केलेत, शासनाने अटक केले आरोपीला, पण त्याला अजून कुठलीही शिक्षा नाही किंवा काही नाही, त्याचं कुठलाही बायोडेटा वगैरे कुठंच अजून जाहीर केलेलं नाहीये त्यांनी। त्याच्यामुळे त्याला पटकन लवकरात लवकर जी फाशीपेक्षा जी कठोर शिक्षा असेल ना ती शिक्षा त्याला दिलीच पाहिजे। आणि नराधाम असे घालू नका, त्या नराधामांना आपलं कृत्य करताना 10 वेळा त्यांनी विचार केला पाहिजे की हे कृत्य आम्ही करू का नको, अशी कठोरात कठोर शिक्षा त्याला झालीच पाहिजे। नराधमाला फाशी, नराधमाला फाशी, एक गोसावी, आपल्याला सरकार, आपल्याला सरकार, एक गोसावी, चमकलेला न्याय मिळालाच पाहिजे, चमकलेला न्याय मिळालाच पाहिजे। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, चमकलेला न्याय। परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्सचे YouTube चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।